मॉर्निंग. आज आहे आपला कर्जतचा दुसरा दिवस. तर सगळे उठलो आहे, फ्रेश झालो सगळे. आता आपण बसू नाश्ता करायला. तर हे बघू शकता तुम्ही, ही मंडळी आपली कशी बसलेली आहे उतानी. कोण इथं बसलंय तर कोण तिथं बसलंय. हां, हे दोघं तर मुकाटा झाले. पप्पा इथं बसलेत, बबली. नाश्त्याला आम्ही बनवला आहे मसाले भात, म्हणजे मसाला भात ना, फोडणीचा भात. फोडणीचा भात बनवला. ॲक्च्युली काय झालं, 4 वाजले आम्हाला सगळं काम करता करता. 4 वाजले आम्हाला सगळं आवडता. मग आम्ही जेवलो पण नाही जास्त. आणि मग काय केलं, आता उरलेला भात. हां, जेवलो नाही म्हणजे लेट झाला आम्हाला. आणि उठलो पण सकाळी 7 वाजता. तर आता ही चाय बनवली, हे खिचडी भात. आणि हे सॉरी कुठला भात रे, फोडणीचा भात. आणि हे वडापाव आणलेत पोरांना खायला. आणि हा खिचडी भात. तर एकदम कालचा दिवस एकदम फॅन्टॅस्टिक गेला आहे. आजचा दिवस बघू आपण कसा जातोय. आज आपण भरपूर काय काम करायचं आपल्याला. तर भेटूया परत थोड्याच वेळात. चला रे. आता हे नाश्ता आपण चालू केला आहे. नाश्ता सगळ्यांचा संपायला आला आहे. मी अजून नाश्ता घेतला नाही खायला, कारण ब्लॉग पोस्ट करत होतो. तर ब्लॉग झाला अपलोड. ह्यो बघायला पण बसला आहे ब्लॉग. आपलाच ब्लॉग ह्योच पहिलाच बघतोय. असा माणूस पाहिजे. तर आता आम्ही नाश्ता वगैरे करून कामाला लागू. आणि जरा कुठेतरी या चिल्ल्या पार्टीला कुठेतरी घेऊन जाऊ. बाहेर जायचं ना. ठीक आहे. कसं लाईक करो, शेअर करो. आता झाला नाश्ता पाणी आपला. आता इथं साफसफाई करून घेतो जराशी. साफसफाई करून घेऊया आपण जराशी. दे बाजाला दे. साफसफाई करून घेऊ जरा. हे वाजतोय काहीतरी बघत. पप्पा इथं पैसे मोजत बसलेत. साक्षी बसली फोनवर. 3 चिमकांडी आतमध्ये गेलेत. हगवण आताच नाश्ता केला हे लोकांनी. आणि हे लोकांनी इथं कुणाच्या झाडावरनं काय तोडून आणलं काय माहिती. कोणाच्या झाडावरनं तोडून आणलं काय माहिती. उगाच मॅटर करायचं काम करतात ते लोक. आज आम्ही आलो नाही की हे लोक खडवलीचा अवतार दाखवतो. अरे खडवली का रे. रात्री तर लिफ्ट अडकवली. तिघं अडकलेली लोक मध्येच. आणि आता हे आंबे बिंबे तोडून आणतात कोणाचे पण. आता बोलतात जांभळं तोडू. हे खिडकीला जांभळं आहेत. बोलतात काठी आणा भाऊजी कुठून तरी, आम्ही जांभळं तोडू थांबा. आता बघू यांचा कार्यक्रम काय आहे. ही आहे बाया भांडे घासले. का रे. अरे मी एवढं पुसलं का, चुकून गेलो का. प्रेशर आला तर प्रश्न चलो. आम्ही चाललो खाली चाललो खाली. हार्डवेअरमध्ये जातो. हार्डवेअरमध्ये जरा बेल्ट घेऊन जातो. तुला सांगितलं ना रे, खाली नको जाऊ. आंब्यावरच्या झाडावर कोण चढलेला. कालू. जर कोण आलं इथं भांडायला. चला तर आपण जाऊ खाली. आता आपण चाललो खाली. शिड्याने जातो आज. काही दिवस झाले शिड्याने उतरलो नाही आपण. शिड्याने जातो आता. हार्डवेअरमध्ये जायचं आहे. हार्डवेअरमध्ये जाऊन जरा आम्ही वायरमॅनला आणतो. जरा फोटो वगैरे पण लावायचे. आणि जरा वायरीचं कनेक्शन पण करायचं आहे. मग त्याला घेऊन बेल लावायची. तर तसं आपण बघू किती काय आहे, कसं काय आहे, भेटतोय का नाही भेटतं बघू. आहे का पेट्रोल. हां जाईल का पण. हां तर या गाडीत पेट्रोल नाही. तर आता दुसऱ्या गाडीची वाट बघत बसलो आम्ही. दुसरी गाडी आहे इथं पण चावी वरती आहे. आता माई गेल्यात वरती चावी आणायला. चावी आणल्यावर आम्ही निघतो हार्डवेअरमध्ये जायला. नशीबच आपला खोट्या भावा. कालपासून नशीब आपलं गोल गोल फिरते. रात्री बेड बसला नाही, त्याच्यासाठी 2 वाजवले. सकाळी कपाट बसला नाही, तिथं गेला गॅसचं लफडा झाला. गॅस तुटला, गॅसचा पाईप. नंतर कपाट, आता कूलर.
नुसते कटकटच चालू आहे माझं. आणि याला तर नुसते फटक्यावर फटके बसतात हातावर, नुसतं कापत असते. आपल्याला गाडीची चावी. आता आपण जाऊ हार्डवेअर मध्ये, भरून द्यायला लागेल मग. यो आपला इथं आपला स्पॉट आहे, म्हणजे पिकनिक स्पॉट. अगं बावडे इथं कोणचं आहे? ते नाही माहिती. 1000 रुपये एंट्री फी आहे. जेवण बिवण सगळं त्यांचा. बाई पब्लिक काय येते, पण पब्लिक फट्टे येते. आपण हार्डवेअर मध्ये हे घ्या, अभी मिलेगा क्या? देखो जरा करो फोन. येतोय बेलची आवाज बघू. आवाज येते का? आज कटिंग चालू आहे. कितना रुपये का है? और उसका गन भी दे देना. येते का आवाज? कितने का है भाऊ? गतिरोग झालाय का काय याला? चलेगा दुसरा भी आता दुसरी बेल काढायला घेतली. तिचा असाच आवाज येतोय. आपले आणल्याचं परवडलं मग. कधी चालू कराल? आला 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 आला. बस 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 बस. कितना बजाएगा? त्यांचा पण आपल्याला नंबर भेटलाय. त्यांनी लॉक पण खोलला ना त्याचा. बेल घेतली आपण मस्त कणकणीत. गाडी घेतली ना, नुसता रेमटवतो NS सारखा. त्याची NS नाही बोललो भावा, आपल्याला रेमटवायची नाही. आपला हा वायरमॅन आता तिथं येऊन उभा आहे आणि आपण आहे मागं. आपल्या घरामध्ये बोलला ना. आता आपण वायरमॅनला घेतलंय. आता वर जायचं आपण. वर जाऊ, बघू काय आहे ते काय नाही. मला येऊन गेलेत, बघून गेले कनेक्शन. आणि हे दोघं ग्रिलमध्ये बसून कांदा कापते. हे आपण झुंबर लावायचे आपल्याला. आपण त्याला पाठवले आपण. हे लोक चाललेत खाली सामान आणायला. मी बारमॅन येते म्हणून थांबले. आपलं हॉलचं काम चाललं. इथं खड्डा पडला. मग आता तुमच्या लेकीने जसं सांगितलं तर मी काय करू. इथं एक झुंबर. आपला बेलचं काम चालू आहे. झुंबर लावलाय मधला. लावलाय 3 लाईट आहे त्याच्यात. पप्पा लाव परत एकदा. फर्स्ट वाला. आता ती त्या दिवशी पट्टी बघितली नाही का, ती घ्यायची. ती इथून इथपर्यंत मेजरमेंट टेप पाहिजे. बाबली पण गॅस लावून लावून ते हे काळं होणार नाही का वरचं? हे बंद त्याचे ना. अशी अशी बॉटल पट्टी येते. बघायला लागेल. आता भरपूर काय बाकीच आहे. टीव्हीचा काम झाला. आता टीव्हीचा स्लॉट. हे लोक बेडरूम मध्येच बसले चिल होण्यासाठी. एक जण बाहेर येत निघत नाही. आपला वायरिंगचं काम झालंय. आता फ्रेमचं काम चालू आहे. येऊ का तो खिल्ला आहे. आता आपण फ्रेम लावायला घेऊ सगळ्या पद्धतशीर.
अजून फ्रेम आहेत घरी. आता जेवढा आणला तेवढा लावून दे. आता आपला झालाय हॉलचा पण काम, वायरिंगचा पण काम झालाय. खिले मारून घेतलेत, फोटो लावायचे. फोटो लावायचे फक्त, खिले मारलेले आहेत खड्डे बिड्डे, फक्त आपल्याला फोटो अटकवायचे आता. आणि जेवण पण राहिलं, जेवलो नाही अजून कोण, सगळे कोमातलेले आहेत. आता पहिला झाडू मारून घेऊया, मग नंतर खायचे. कसं हे आता सगळं आवरून झालं, लादी पुसली, झाडू मारला. मी बसले निवांत गॅलरीमध्ये आणि बाकीचे सर्व पोरं बेडरूममध्ये आहेत. मस्त खिळा वगैरे ठोकलाय. आता फ्रेम लावायचे फक्त, फ्रेम लावायचे. फ्रेमसाठी खिळे आणायचे, खिळे आणले नाहीत अजून, खिळे आणायला खाली जायला लागेल. ही वायरिंग मस्त बाहेरून केली आम्ही, वायरिंग मस्तपैकी टी व्हीला एकदम कडकमध्ये. तर आज बबलीने स्पेशल आमच्यासाठी केली आहे बिर्याणी. मी तुम्हाला दाखवतो बिर्याणी. हा 2 टोप केले. ॲक्च्युली एका टोपात मावली नाही म्हणून तिने 2 टोप बनवलेत असे बिर्याणीचे, एक छोटा एक मोठा. आणि आम्ही लोक आहेत 10 जण. ह्यो एक टोप इनफ झाला आहे, पण ह्यो पण आम्हाला संपून जायचं आहे, कारण की इथं कुठं ठेवू शकत नाही आम्ही, कारण की आम्ही स्टेला आता थांबणार नाही, आता निघणार आहे लगेच. आता हे जेवायला सगळे बसले आहेत तिथं, जेवायला सगळे बसलेत. मी घेतो बिर्याणीचा टोप आणि जातो बाहेर. बबली घेते ताट, मी घेतो टोप. चित्रो चित्रो हे चित्रो चित्रो हे चित्रो चित्रोला घेतलंय. कसा कसा असा आई आम्ही चिनू कसा हे बा शेंबड्या बघ. तू बरोबर रे, शेंबूडच. ही मस्त बिर्याणी आहे, खाऊ आपण मस्तपैकी. आणि मग स्क्रू आणायला जाऊ. जेवण झालंय सर्वांचंच झालं, मी आणि भावडाच राहिलोय. माझं पण झालं, भावडाचं राहिलंय. हे काय कानेर रे ते तुमचा? किती कानेर तुमचा? आवाज किती? आता जेवलो, थोडा आराम करू आणि मग आपण रवाना होऊ आपल्या घरी जायला. ते आता जेवण झालंय आणि हे असे लोळ आहेत. चटी गँग, चटी गँग. आम्ही दोघं झालोय हार्डवेअरमध्ये, बाकीचे सगळे आहेत घरात. हो आम्ही स्क्रू आणतो. तुम्हाला काय आणायचंय? ए भैया चलो, तुला काय आणू? चेरी ब्लॉसम बघायला पाहिजे. चेरी ब्लॉसम मस्त दिसतो रे. मी तुला टेम्पो कुठे लावला भावा? टेम्पो भावानी बाहेर पार्क केलंय. सध्या आम्ही पण परत हार्डवेअरला स्क्रू घ्यायला. किले घेतले 30 रुपये होगा क्या? तू भी कैसी मारा इतने ले? कैसा होगा तेरा इतना बड़ा दुकान? पॅकिंग पण घेऊ. मेरा क्यों नहीं बजा? 45 रुपया फोन पे पर प्राप्त हो गए. तर आता आपण नेमकं किल्ले घेतलेत, आता डायरेक्ट घरी फ्रेम लावायला. तर आता आपण जाऊ वर. हे घेतलेत किल्ले, हे पण मारायला. आमचा ड्रायव्हर कवर लावतोय गाडीला. भावा चल पटापट. झोप आली जाम. 4 वाजता सकाळी झोपलोय. 4ला झोपलो, 6ला उठलो नाही आपण. 6ला उठलो पण परत झोपलोच नाही आम्ही. बाकीचे सगळे मस्त मोकाट 10 वाजेपर्यंत झोपलेले, आम्ही दोघंच जागे. तर अशा प्रकारे आपली फ्रेम लावून झालेली आहे. ही बेडरूमची आमची फ्रेम.
यो भावला आपला इथे ठेवलाय, भावल्यामुळे जरा ऑड फिलिंग वाटते. बाकी बेडरूम बघा तुम्ही, बेडरूम बघा कसं कडक आहे ना. सकाळी तर सीन बघायलाच नको, एकदम माथेरान, समोरच माथेरान आहे. हे 2 फ्रेम लावले तिथं, इथे एक लावली, इथे एक आहे, एक इथे आहे आणि क्लॉक फिल्टर. तर आता मी जातो फ्रेश व्हायला. पोरं सगळे गेलेत क्रिकेट खेळायला, म्हणजे चड्डी गँग गेली क्रिकेट खेळायला. चड्डी गँग गेली क्रिकेट खेळायला. दाखवतो थांबा 1 मिनटं. चड्डी गँग गेली तिथं क्रिकेट खेळायला. हे चौघं क्रिकेट खेळायला गेले तर ओळख ना भळक गेले क्रिकेट खेळायला. चड्डी गँग पाय वगैरे तुमचे कर ना पटापट, तिथं चिखल करतोयस. कर पटापट चल. चौघ पण घुसा आतमध्ये जावा, कपडे काढा चौघ आणि एक साथ आंघोळ करा जावा. एकमेकाला घासा जोर जोरात. बाया गेलाय पाय हातपाय धुवायला. तर आता चाय पण पिऊन झाला आमचा. आता निघायची तयारी चालू आहे. सगळ्यांनी आंघोळ वगैरे केली, सगळे फ्रेश झाले. मी पण 2-4 व्हिडिओ काढले इथं मस्त गॅलरीमध्ये बसून. मस्त व्हिडिओ तर 1 नंबर क्लास येतो व्हिडिओ. पण साक्षीने काय माझ्यासोबत काढली नाही व्हिडिओ. ती गेली तर आता खाली, ती घाई गाडीत असती. तिने काय व्हिडिओ शूट केली नाही माझ्यासोबत एक पण. मी 2 रील काढल्यात. आपली 2च रील, जास्त नाही काढायच्या, 2च काढायच्या आणि डिंगा नाही करायच्या. आता इथं आल्यावर का डेली रीलच आहे आपलं, रीलच रील. तर आता आपण फ्रेश वगैरे झालं सगळं. तर आता पॅकअप तर करायला घेतलं आहे, सगळं सामान वगैरे पॅक केलं आहे, सगळं रेडी आहे. फक्त आता निघायची खोटी आहे. आता बघू किती वेळात निघतो आहे आम्ही. जसं जसं निघू तसं आम्ही तुम्हाला दाखवू. तर आपले ब्लॉग बघत राहा यार. तुम्ही लोक बघणार नाही तर माझी सबस्क्रायबर कशी काय वाढणार? वाटत नाही का? माझे पण थोडे सबस्क्रायबर वाढावे यार. ही जाऊ दे यार, तुम मेरे साथ ऐसे ही करते हो. ठीक आहे. काय व्ह्यू आहे बघा, मस्त. इथं बेडवर बसायचं, असं सनसेटचा व्ह्यू बघायचा. कसं आहे, एकदम क्लास ना. अशी एकटीच राहिली चाय प्यायची. बाकी सामान सगळं पॅकअप आहे, सगळे निघायच्या तयारीत आहे. हा बघा, हा झुंबार लावला आपण. बघा कसं आहे. आपण निघालो, सगळं पॅकअप झालाय. घरातून क्लोज केलंय घर. अर्ध्यांना लिफ्टमधून पाठवतोय. सगळा कचरा वगैरे पण सगळा घेतलाय. आता आपण निघतो घरी जायला. ट्रस्सेलो आता डायरेक्ट घरा. आता डायरेक्ट घरा. आता आपण निघालो खाली आणि घरी जायला. कचरा हातात आहे. बाकीचे गेले सगळे टेम्पोमध्ये. आम्ही दोघं कचरा पकडून, बाकीचे गेले टेम्पोमध्ये. आता कचरा फेकू आणि डायरेक्ट घरी. बघा इथं पण ह्यांचं गोंगाट चालूच आहे काही ना काही. एवढी जागा आहे टेम्पोमध्ये, तरी पण या मूर्खाने वरती पिशवी ठेवली आहे. या मूर्खाला एक अवॉर्ड द्या. आम्हाला फटाका विमान आवडतं. त्यांचं काय वेगळंच असते, नवीनच. बदाम, कच्चा बदाम की पक्का बदाम? हे तर गावठीच आहे. मित्रांनो बघू शकता, हे खूप छान लागतं. उभी आले काय? चल पुढं. ए इकडं कुठं आहे? सांग मला. फुकटचा टाइमपास करतात. निघायची तयारी आहे पण निघत नाही. फुकट टाइमपास करतात. आता वाजलेत, कालचाच टाइम केलाय लोकांनी निघायला.
आता परत पोचू आम्ही 11 वाजता. नुसतं नाटक काय पण करत होतो. आमची गाडी निघाली. ड्रायव्हर सगळं इंजिन विंजिन चेक करतोय. सेन्सर विन्सर चेक करतोय. सगळं सेन्सर वगैरे चेक बुक करतोय. पॅसेंजर सगळे बसलेत. चला आता निघू आपण. कर्जत बाय बाय कर्जत. बाय. हे लोक उतरले विठ्ठलाच्या मूर्तीच्या इथे आळंदी, म्हणजे इथं फोटोशूट करायला. मी नाही जाऊ शकत कारण की मी शॉर्ट्स घातले. शॉर्ट्सवर इथं अलाव नाही आतमध्ये, मग ह्यांनाच पाठवलं आतमध्ये. तुझा जा ना फोटो काढ. शॉर्ट्स वन पीस अलाव नाही. शॉर्ट्स अलाव नाही, वन पीस अलाव नाही. जा जा, तू फोटो काढतीस का? हे पोरं आपले गेलेत सगळे आतमध्ये फोटोशूट करायला. जा ना, जाऊ नये ना. तर आम्ही दोघं पण नाही गेलो. मी नाही जात म्हणून ती पण नाही जात. आता मी शॉर्ट्स घातलेत म्हणून मी जात नाही. हिला जायला काय, ही मला सोडून जात नाही कुठं. हा जा ना, जाऊ नये ना. ये खाली. शिवसेनेचा किती मोठा ऑफिस आहे. ही पण गेली. हो जावा, तुम्ही पण जाऊन या. मग पुढं बसा ना, पुढं कोण नाही. मी बघतो मागं, तुम्ही पुढं बसा. गाडीचं बघा चावी बिवे काय, कोण न्यायचं जाय चालू. गेले फोटो. कसं वाटलं? मस्त फोटो निघाले. खतरनाक झाला यांचा फोटोशूट झाला. चले चल. कुठं आहे? हा बबला चल. हे काय तंतर मंतर मारती वाटतं तिथं उभा राहून. चला हे टाइम होईल आता. इथं बबली इथंच ब्लॉग एंड करूया का? इथंच ब्लॉग एंड करूया आपण. अरे मग अंधार होईल, मग अंधारात परत माझी बॅटरी लो होईल. नको राहू दे, इथंच ब्लॉग एंड करूया. मग घरी जाऊन परत करूया. आणि स्विच ऑफ झाला मोबाईल तर पाय झटकून वर चढायला. ठीक आहे बेटा. मीच बसतोय. आता यांचे झाला फोटोशूट. आता आपण निघूया. चले आता आपण निघू. आता आम्हाला जाता जाता लागली ट्रॅफिक. कर्जतमध्येच लागली ट्रॅफिक. कधीच इथं ट्रॅफिक नसते. आज पहिल्यांदा इथं एवढी ट्रॅफिक लागली. कशामुळे ट्रॅफिक आहे काय माहीत नाही. अर्धा तास झाला आम्हाला. अर्धा तास झाला अजून ट्रॅफिक क्लिअर नाही झाली. अजून आम्ही कर्जतलाच आहे. कर्जतमध्येच आहे. अजून ट्रॅफिक क्लिअरच नाही अजून. जिथं 9:30ला पोहोचणार होतो तिथं 11:30ला पोहोचू आता आम्ही. बघा अजून ट्रॅफिकच आहे. एक तास झाला आम्हाला कंटिन्यू. अजून ट्रॅफिकच आहे. अक्षरशः मीच मागं आलो यांना कंपनी जॉईन करायला. आता कधी ट्रॅफिक क्लिअर होईल आणि आम्ही कधी घरी पोहोचू काय माहिती. बघू आता किती वाजते आणि किती नाही. ट्रॅफिक चालू झाली आणि याला पाठवलं आम्ही मूग भाजी मंचुरियन आणि पाण्याची बॉटल आणायला. तेवढे ट्रॅफिकच उघडली आहे घातली आणि ह्याला पाठवलं. हे क्षेत्रो उपराव क्षेत्रो आलाय आतमध्ये. बिन चपलीचा गेलाय बिचारा. तुला स्कॅनर पाठव बोललो ना. स्कॅनर नाही मेलो असं थंड पाणी नाही, साधं पाणी भेटले. थंड पाणी सांगितलं भावाने साधं पाणी आणलं. काढून ठेवलेलं नाही तर कर्जतच बाय लगेच. तुला अजून पाय यायला लागला असं माहितीये का? पाय नाही मेकअप स्टेशनला बसला होता अख्खा दिवस. चलो आता नाश्ता आणला आपल्याला. आपण नाश्ता करून घेऊ. बसा खाली बसा. बेकार जमलो पण. खाली बस. हे तुला काय हवंय का? मूग भाजी आणि हे आणलंय मंचुरियन. 30 रुपये. थांब पाठवतो. कितीची देतात? 50ची. 50ची मूग भाजी. बबली 50ची मूग भाजी बघ. ओ माय गॉड सलमान.
तिच्या आईला आपल्या इथे एवढं मला वाटतं मंचुरियन 50चे नाही. 30चे हे 30चे. तिच्या आईला एवढी 30 रुपयात हे. एका पेपरमध्ये दोघांना काढून ठेव दोघांनी पण म्हणजे पुढच्यांना थोडेसे का जास्त नको काढू. बस का लेमन पाहिजे जास्त नाही का? मंचुरियन दोन तीन टाक अजून एक टाक बस दे पुढं पाठ चटणी एकच दिली. चटणी मिटणी नको देऊ त्यांना दे इथं लवकर बाहेर देखते हो फादर हे घ्या ते घे भावड्या तुम्ही दोघं खावा जरा जास्त नका खावा थोडं खावा हा का क्षेत्रो चला हे आता बसा खाली आपण खाऊ आता आम्ही खायला घेतो चटणीचं काय खेंगू करायला नाही बघा मोठ्या पिशवीत लुटली आता का होळी केली मी काय सांगलं ते फोटो सगळेच फोटो टाकणार रे पटापट. चटणी उघडली नाही की सगळ्यांच्या हातामध्ये कसं तुझा फोन काढ ना बिन कामाचा बॅटरी लाव ना बघू काय काढ चटणी मस्त रे हा ना आवाज चटणी भातासोबत खावा टाका ना भात. हा झाला खाऊन झाला आता नाचू चटणी ठेवले होळी म्हणून कोणाला मारायला चटणी का ठेवले होळी होळी त्या गुब्बारा फेकते मारे कसे. तर गाईज आता वाजलेत किती का 8:48 लिटरली 8:48 लिटरली 2 तास झालेत आम्ही ट्रॅफिक मध्ये बरोबर. आम्ही किती वाजता 6:30ला आम्ही घरातून निघालोय. 7 वाजता आम्ही थोडा फोटोशूट वगैरे केला. 6:15ला आम्ही निघालोय. 7:15 वाजल्यापासून 8:48 हा हार्डली 10 मिनिटाचा रोड असेल असा. पण तिथे आज पूर्ण केवळ 1.5-2 तास गेलेले. फक्त 10 मिनिटाचा रस्ता आहे 10 मिनिटाच्या रस्त्यामध्ये आम्ही 2 तास अडकलोय एवढा जाम आहे ट्रॅफिक. तर आणि मोबाईलचं चार्जिंग पण बंद म्हणजे कमी झालेली आहे. तर आम्ही ब्लॉग इथंच एंड करीत आहोत. अरे कसं मग पुढे गेल्यावर काय करणार आपण बबलीच्या फोनमध्ये पण 20% आहे. आपला भाव आहे भाई अल्ट्रा बोलते सबको बोलते. नो हिट नो फिट. ओनली चीट नो हिट नो बीट ओनली चीट. करायचा ब्लॉग एंड मला ब्लॉग एंड करायचा होता पण पोरं नाही बोलतात ते. पोरं खूप बोलतात घरी जाऊपर्यंत आम्ही ब्लॉग एंड नाही करत. पण आता थोडंच आम्ही टप्प्याटप्प्याने दाखवू जास्त नाही दाखवू शकत. तर भेटूया आपण पुढच्या टप्प्यावर. इथं काहीतरी लफडा झाला आहे पोलिसांचा एकदम भोंगाट आहे. आम्ही जात होतो तर आम्हाला जाऊ दिलं नाही त्या रस्त्याने. आम्हाला आय बोलो कल्याणला जायचं कल्याणला तर बोललं चाल पुढं चाल असं बोलून आम्हाला हाकायला पुढं. आणि ट्रॅफिक फुल जाम आहे खचाखच ट्रॅफिक आहे. 9:08 झालेत. आम्ही निघालो आहे 6 वाजता आणि अजून पण कर्जतलाच आहे आम्ही. म्हणजे खूप ट्रॅफिक आहे म्हणजे काहीतरी लफडा झाला आहे. आणि ह्या रस्त्याला कधीच ट्रॅफिक नसतं. या रस्त्याला कधीच ट्रॅफिक नसते रोड कधीच. मोकळा असतो पूर्ण रोड मोकळा असतो. आम्ही किती वेळा आलोय इकडे ट्रॅफिकच नसते. किती एवढा ट्रॅफिक काहीतरी झालाय. अशा प्रकारे ट्रॅफिक उघडलाय आणि आम्ही चाललो पुढं. ट्रॅफिक उघडलाय 9:39 म्हणजे 9:40 झाले. आम्ही जस्ट कर्जत सोडून भिवपुरीला पोहोचतोय आता. अजून 10 मिनिटात आपल्याला घरी जायला किती वेळ लागेल आता 12 शिवाय काटा खाली येत नसतो. ड्रायव्हर ऐकत नसतो. होऊ शकतो कधी टायमावर एकवर पण काटा उघडा होऊ शकतो. माझं ऑपरेशन नसतं तर भावाने अजून लवकर दिले असते. पण तो वेळेतच नेणार 12 पर्यंत आरामात. कारण पोरं पण आहेत लय रात्र झालेली आहे. जेव्हा आम्ही घरी पोहोचून आम्ही कपडे बदलून बसलो असतो आमच्या बाहेर कट्ट्यावर. पण अजून टेम्पोतच आहे. आता ट्रॅफिक मधून निघालं नाही की लगेच CNG पंपावर आम्ही अडकलोय. आता CNG पंपावर आपलं CNG टाकू आणि निघू इथून. खूप लेट होईल आम्हाला वाटते. पोरांच्या घरचे आम्हाला ओरडतील वाटतं.
दादा बघू आपण काय रे. गाडी कशी फुटली. तर काय CNG भरून झालं आता. आता आपण ब्लॉग इथंच एंड करूया. आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय.